नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रमुख व्रतवैकल्यांपैकी एक मानला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करून दूध पाजले जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने तुमच्या 7 पिढ्या सर्पदंशाच्या भयापासून मुक्त राहतात आणि भगवान भोलेनाथ त्यांचे रक्षण करतात. नागपंचमीच्या पूजेच्या पद्धतीचे महत्त्व आणि जलद कथा आम्ही तुम्हाला सांगत आहोत. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने तो प्रसन्न होतो आणि आशीर्वाद देऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद होऊन आपल्या 7 पिढ्यांनाही सर्पदंशाची भीती राहत नाही. खरे तर अनादी काळापासून देवतासह नागांचे अस्तित्व असल्याचे संदर्भ आहेत. पुराणात सापाबाबत विपुल साहित्य उपलब्ध आहे. इतके की सापांच्या जगाला नागलोक असे नाव पडले आहे. पुराणात असे वर्णन आहे की समुद्र मंथनाच्या महान कार्यात राजा वासुकीने आपले शरीर दोरीच्या रूपात अर्पण केले होते. कद्रूचा मुलगा देवांची आई आदितीची खरी बहीण असल्यामुळे नाग हा देवांचा धाकटा भाऊ आहे. आपल्या पृथ्वीचे वजन शेषनागाच्या कुशीवर असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. भगवान विष्णूंनीही आपले शयन करून विश्वकल्याणाचे कार्य पूर्ण केले आहे. भगवान शंकराच्या गळ्यात असलेले अनेक विषारी साप त्यांच्या शरीराचे सौंदर्य नेहमीच वाढवतात. म्हणूनच त्यांना नागेंद्रहर म्हणतात. नागपंचमीच्या सुरुवातीच्या इतिहासाबाबत श्री वराह पुराणात असे लिहिले आहे की सृष्टीचा प्रमुख देवता भगवान ब्रह्मदेव यांनी शेषनागांना त्यांच्या नैवेद्याने सजवण्यासारख्या त्यांच्या सेवेबद्दल लोकांची प्रशंसा केली होती. तेव्हापासून हा सण या जातीबद्दल आदर व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जात असल्याचे सांगितले जाते. यजुर्वेदातही नावे आणि उपासनेचा उल्लेख आढळतो. या व्रताचे महात्म्य केवळ वाचून किंवा श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होतो.